लाईन्स मध्ये सांगू शकतोस? काय मॅम? प्रत्येक पॉइंट बद्दल 2-2 लाईन्स मध्ये सांगू शकतोस का? तुला जे समजलंय त्यातून इंग्लिश मध्ये ट्राय कर, इंग्लिश मध्ये सेंटेन्स बनवायचं ट्राय कर आणि सांग. आपण कुठपासून बघितलं होतं? बोटॅनिकल गार्डन्स पासून चालू केलेलं ना आपण. येस मॅम. बोटॅनिकल गार्डन्स काय असतात, कोणत्या कोणत्या सिस्टीम्स असतात तिथे, कोणत्या सायंटिफिक वेनी ते प्रिझर्व केलेले असतात, सांग. जेव्हा तू स्वतःहून ट्राय करशील ना असं क्रिएट करायला, ऍटलीस्ट तुझ्या लँग्वेज मध्ये तुला जसं समजलंय तसं 2-2 सेंटेन्स ट्राय कर आणि मला सांग. मराठीत सांगू का मॅम? ठीक आहे, तुला जे समजले ते मराठीतून सांग. आणि आपल्याला पेपर तर इंग्लिश मधून लिहायचंय, त्यामुळे ते सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. बरं मला सांग, तुला काय समजलं यातून? मॅम, जे बोटॅनिकल गार्डन आहे ना त्याच्यामध्ये वडाची झाड आहे वाढवलेले आणि ते 250 वर्ष ओल्ड आहेत. हे झालं त्याचं एक्झाम्पल की बॉटॅनिकल गार्डन्स मध्ये आपल्याला किती त्याचा फायदा काय असतो आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं. पण बोटॅनिकल गार्डन ही जागा कशी आहे, कशाबद्दल आहे, कशाबद्दल आहे बोटॅनिकल गार्डन? प्राणी पक्षी आहेत तिथे, काय प्रिझर्व करून ठेवलंय? Botanical gardens are place where living plants are collected. Okay? बोटॅनिकल गार्डन मध्ये झाडांना कलेक्ट करून ठेवलं जातं त्यांच्या नॅचरल सिस्टीम मध्ये. आपण हे बघितलं होतं. बनियान ट्री किंवा वडाचं झाड हे त्याचं एक्झाम्पल झालं. एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचंय, पण सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवायचंय की ती प्लेस कशासाठी आहे. मग याच्यासाठी इथला इम्पॉर्टंट मुद्दा काय झाला? बोटॅनिकल गार्डन्स आर प्लेस वेअर लिव्हिंग प्लांट्स आर कलेक्टेड फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ वर्ल्ड. जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून लिव्हिंग प्लांट्स झाडांना आणलं जातं, त्या ठिकाणी त्यांना लावलं जातं, त्यांचं संरक्षण केलं जातं, त्यांना वाढवलं जातं आणि ती जी जागा असते तिला म्हणतात बोटॅनिकल गार्डन. कारण त्या जागेमध्ये आपल्याला एकाच गार्डन मध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या झाडांचा अभ्यास करता येतो. समजलं आता? येस मॅम. सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक वेनी त्यांना ग्रो केलं जातं. कोणत्या वेनी? सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक वे. आणि सायंटिफिक वे. त्यातला कोणता वे आहे? इन विवो. इन विवो मॅनर. इन विवो. इन विवोचा काय अर्थ आहे की त्यांच्या नॅचरल कंडिशन मध्ये होल ऑर्गॅनिझमला ग्रो करणे. नॅचरल कंडिशन मध्ये होल ऑर्गॅनिझम म्हणजे पूर्ण सजीवाला वाढविणे त्याच्या नैसर्गिक वातावरणामध्ये. मग झाडं बोटॅनिकल गार्डन मध्ये कशी वाढतात? त्यांच्या नैसर्गिक वातावरणात वाढतात,
त्यांचं जे नॅचरल एन्व्हायरमेंट असतं तेच आपल्याला तिथे बघायला मिळतंय, बरोबर. येस मॅम. लॅब मध्ये जर आपण त्यांना ग्रो केलं तर मग ती झाली इन विट्रो सिस्टीम. काय झाली ती? इन विट्रो सिस्टीम. की आपण झाडांचा एखादा पार्ट घेतलाय आणि त्याला लॅब मध्ये ग्रो करण्याचा प्रयत्न करतो, तर ते इन विट्रो झालं की ते त्यांच्या छोट्या फॉर्म मध्ये आणि एखाद्या आपण कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये लॅब मध्ये आपण त्याला ग्रो करतोय. आणि ते जेव्हा नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये ग्रो होतात त्याला म्हणायचं इन विवो. हे पॉइंट्स आहेत ना, मी सांगते त्यावेळेला तुझ्या लँग्वेज मध्ये तिथल्या तिथे लिहून घे. ओके, सिंपल. इन विवो इज इक्वल टू इन नॅचरल एन्व्हायरमेंट, ओके, और इट्स इन देअर ओन एन्व्हायरमेंट. प्लांट्सला लेबल केलेलं असतं, लेबल बोर्ड प्रत्येक प्लांटच्या जवळ असतं, त्याच्यावरती त्याची सायंटिफिक माहिती लिहिलेली असते, त्याचं सायंटिफिक नेम ऍज वेल एज कॉमन नेम, जे त्याचं शास्त्रीय नाव आणि त्याचं आपण जे लोकली यूज करतो ते नाव तिथे मेन्शन केलेलं असतं. हे झालं बोटॅनिकल गार्डन्स बद्दल. मग मी जेव्हा प्रश्न विचारला की तुला कळालं का मी शिकवलेलं किंवा तू वाचलास तेव्हा तुला समजलं का, तेव्हा तू समजलं का बोललास? झूलॉजिकल पार्क बद्दल काय समजलं सांग? झूलॉजिकल पार्क बद्दल काय कळालं तुला? मॅम, झूलॉजिकल पार्क मध्ये प्राणी वनस्पती वगैरे पण असतात ना? प्राणी संग्रहालय, नैसर्गिक अधिवासासारखी परिस्थिती. बरोबर. प्राण्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवासासारखं वातावरण दिलं जातं. केप्ट इन कॅप्टिव्हिटी. कुठे ठेवलेले असतात? आणि वाईल्ड जैविक हा जैवविविधतेची नोंदी राखण्यासाठी वनस्पती मॅन्युअल, मोनोग्राफ आणि कॅटलॉग ही काही इतर साधने आहेत. आणि आता याच शब्द तू तर मराठीमध्ये बरोबर सांगतोस, पण त्या शब्दांसाठी हे इंग्लिश शब्द आता तुला लक्षात ठेवले पाहिजे. ठीक आहे? येस मॅम. मग तुला आता पटकन लक्षात राहत नसतील, पुस्तकावरती पेन्सिल घ्यायची, बायोडायव्हर्सिटी जो शब्द आपल्याला पटकन लक्षात राहत नाही त्याच्यात एक त्याला अंडरलाईन करत त्याच्यावरती त्याचा इंग्लिश शब्द लिहायचा. बायोडायव्हर्सिटी डॅश करून लिहायचं, इथे वरती जैवविविधता. फ्लोरा त्याच्यासाठी जो शब्द तुला मराठी माहितीये तो इथे वरती. असं जेव्हा करशील त्यावेळेला तुला ते लक्षात पण राहतील आणि अभ्यास करायला पण सोपं पडेल. आणि जे क्लासच्या रेकॉर्डिंग्स आहेत 2 वेळा 3 वेळा, जोपर्यंत ते शब्द तुला लक्षात राहत नाही तोपर्यंत बघ. येस मॅम. ठीक आहे, तर मग ते सोपं जाईल. अदरवाईज मग आपण मराठी, आतापर्यंत तुमचं मराठी मीडियम होतं ना 10th ला? हा, म्हणून मग ते असं पटकन इंग्लिश शब्द लक्षात राहायला थोडं मुश्किल जातं. त्याच्यामधला महत्वाचा पॉइंट कुठला आला? वाईल्ड अॅनिमल्स आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी. त्याला अंडरलाईन करायचं, ते वाक्य वहीमध्ये पुन्हा लिहून घ्यायचं. झूलॉजिकल पार्क मध्ये काय? वाईल्ड अॅनिमल्सला कॅप्टिव्हिटी म्हणजे काय? संरक्षित करून एका ह्याच्यामध्ये ठेवलेलं असतं, जेणेकरून त्यांना ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासात देखील राहतील आणि आपल्याला त्यांना बघताही येईल. त्यांना प्रोटेक्टेड केलेलं असतं, त्यांची केअर, त्यांची काळजी घेतली जाते, जस्ट लाईक सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटॅट.
त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये जसे ते राहतात तसेच त्यांची इथे काळजी घेतली जाते आणि त्या प्रकाराला म्हणतात एक सितू. काय म्हणतात? एक सितू. सितू. म्हणजे काय की ते त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये नाही येत, पण तरी सुद्धा त्यांना नॅचरल हॅबिटॅट सारखं वातावरण प्रोव्हाइड केलं जात आहे. दे आर प्रोटेक्टेड अँड केअर इज टेकन इन प्रोव्हाइड कंडिशन सिमिलर. त्यांनी काय म्हटलंय की नॅचरल हॅबिटॅट आहे का नाही, तर सिमिलर टू नॅचरल हॅबिटॅट. ओके. आणि अशा प्रकाराला म्हणतात एक्स सितू. झू मध्ये आपण कॉमन मॅन सुद्धा जातो. कशासाठी जातो? वेगवेगळे प्राणी बघायला, त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती घ्यायला, मुलांना माहिती द्यायला, म्हणून सामान्य माणूस झू मध्ये जातो. आणि बाकीची जी लोक आहेत, जी अभ्यासक आहेत, निसर्गाचा अभ्यास करणारे, नॅचरलिस्ट वगैरे, प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करण्यासाठी, बिहेवियर म्हणजे प्राण्यांच्या स्वभावाचा अभ्यास करतो, त्यांच्या सवयी काय आहेत, त्यांच्या कशा प्रकारे ते वागतात याचा अभ्यास करण्यासाठी, एखादी कंडिशन असेल तर त्या कंडिशन मध्ये ते कसे राहतात, हे त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करण्यासाठी ते झू मध्ये जातात. त्यांच्या फूड हॅबिट्सचा देखील अभ्यास झू मध्ये करता येतो. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? निवडलेला जैविक गट. सांग. जैविक गट मॅम. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. जैवविविधता, सजीवांमध्ये असणारी विविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी. एक सेकंड. ओके. बायोडायव्हर्सिटी आपण बघत होतो. तर बायोडायव्हर्सिटी मध्ये आपल्याला इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था, हे शब्द तिथल्या तिथे फाउंड स्पेशीज फाउंड इज पर्टिक्युलर एरिया असतो. त्या जागे बरोबर बोललास. एका पर्टिक्युलर एरियामध्ये आपल्याला जे डिफरंट स्पेसीज दिसतात, स्पेसीज फाउंड होतात, ते बायोडायव्हर्सिटी मध्ये येते. एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी असणारी जैवविविधता किंवा सजीवांमध्ये असणारी विविधता. आता इन सितू कन्झर्वेशन आपण बघितलं होतं. काय होतं ते आठवते तुला? नो मॅम. एक सितू आपण काय बघितलं की त्यांना सिमिलर टू नॅचरल हॅबिटॅट एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणे, ते प्रोव्हाइडिंग अ कंडिशन सिमिलर टू नॅचरल हॅबिटॅट. मग एक सितू मध्ये जर असं आहे तर इन सितू मध्ये त्याच्या अपोजिट असणार आहे, प्रोव्हाइडिंग देअर नॅचरल हॅबिटॅट, त्यांचा नैसर्गिक अधिवास त्यांना प्रोव्हाइड करणे. म्हणजे जसं आपण अॅनिमल्सला त्यांच्या निसर्ग झू मध्ये त्यांचं जे हॅबिटॅट आहे तसं खोटी गुहा बनवली जाते, किंवा मगर वगैरे असतील तर खोटा तलाव बनवला जातो जो त्याच्या नॅचरल हॅबिटॅट सारखा दिसणारा असतो. तर हे झालं एक सितू. मग इन सितू म्हणजे काय?
एखाद्या जंगलामध्ये अभयारण्याचा प्रकार घेऊया आपण त्यासाठी एक्झाम्पल म्हणून. अभयारण्यामध्ये सगळं खोटं खोटं तयार केलेलं असतं का, झाडं वगैरे लावून? नाही, ती खूप सारी झाडं ऑलरेडी जंगल असतं, त्या जंगलामध्ये प्राण्यांना ठेवलं जातं किंवा तिथे असणाऱ्या प्राण्यांचं संरक्षण केलं जातं, त्यांना वाढ होण्यासाठी, त्यांची वाढ होईल असं कंडिशन बनवली जाते. म्हणजे शिकारीवरती बंदी आणली जाते किंवा मग तिथे ट्रॅव्हलिंग वरती, पर्यटकांवरती खूप सारे रेस्ट्रिक्शन्स असतात, जेणेकरून ते प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये राहतील. त्या कन्झर्वेशनला, त्या संरक्षणाला म्हणायचं इन सितू कन्झर्वेशन. समजलं? येस मॅम. ओके. सो कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी काय आहे की इकोलॉजिकल स्टेबिलिटीसाठी, सजीव आपली जी परिसंस्था आहे त्या परिसंस्थेच्या स्टेबिलिटीसाठी, इकोसिस्टीमच्या स्टेबिलिटीसाठी मेंटेन अ इंटर रिलेशन्स बिटवीन animals and nature. त्यांना त्यांचं पॉप्युलेशन वाढवणे, त्यानंतर रिसोर्सेसचा काय म्हणूया, लॉस ऑफ रिसोर्सेस, आपल्याकडून जे माणसांकडून जंगलांवरती अतिक्रमण होतंय, एक्सप्लॉयटेशन होतंय, ते कमी करणे, हे कन्झर्वेशन मध्ये येतं. लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. नेक्स्ट म्युझियम बघितले होते. म्युझियम काय? Ma'am, plants and animal specimens may be preserved in formalin. 10 बरोबर. टक्के Plants and animal specimens preserved in formalin or 10 to 40% formaldehyde in transparent jars. ट्रान्सपरंट बरण्यांमध्ये, जार्स मध्ये प्लांट किंवा अॅनिमलचे स्पेसिमन्स, स्पेसिमन्स म्हणजे काय, त्याचे नमुने, की त्याचे त्याचे जे पूर्ण शरीर असतं किंवा प्लांटचं पूर्ण रोप असतं ते त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं आणि त्याचं प्रिझर्वेशन करतात. आणि ह्या त्यानंतर जे मोठे अॅनिमल्स असतात, बर्ड्स, मॅमल्स, त्यांना काय करतात, त्यांना कसं प्रिझर्व करतात? दे आर युजली स्टफ. त्यांना स्टफ करून त्यांचं प्रिझर्वेशन केलं जातं. स्टफ करून म्हणजे काय, त्यांचे इंटरनल ऑर्गन्स काढून त्याच्यामध्ये भुसा किंवा अजून काही कापूस वगैरे भरून त्यांना त्यांच्या पूर्ण आकारामध्ये प्रिझर्व केलेलं असतं. आणि या प्रकाराला, या टेक्निकला किंवा ह्या सायन्सला काय म्हणतात? टॅक्सिडर्मी. बरोबर. टॅक्सिडर्मी इज नथिंग बट स्टफिंग लार्जर अॅनिमल्स लाईक बर्ड्स अँड मॅमल्स टू प्रिझर्व. त्यांचं प्रिझर्वेशन करण्यासाठी त्यांना स्टफ करून ठेवलं जातं आणि दिस इज नोन ॲज टॅक्सिडर्मी. त्यानंतर काही ड्राईड, हा बोल. संग्रहालयामध्ये काही ऑफ शेल्स, स्केलेटन ऑफ एनिमल, इन्सर्ट बॉक्सेस, हे काही इत्यादी संग्रह देखील आढळू शकतात. शेल्स म्हणजे शंख शिंपले, त्यानंतर अजून काही सापडलेले प्राण्यांचे अवशेष सांगाडे, त्यांचे हाडं वगैरे असतात, सांगाडे कीटकांचा पीठ. असतात, आणि इन्सेक्ट, छोटे इन्सेक्ट असतात, ते सुद्धा ड्रायड फॉर्म मध्ये छोट्या छोट्या बॉक्स मध्ये भरून ठेवलेले असतात, ते असतात म्युझियम मध्ये. सो म्युझियम मध्ये आपल्याला एज्युकेशनल व्ह्यूने बघायला गेलं लहान मुलांसाठी वगैरे, तर ते खूप जैवविविधतेचे अभ्यासाचे सभर केंद्र आहे. बरोबर.
देन बायोडायव्हर्सिटी पार्क्स. पण बोटॅनिकल गार्डन्स बघितले, आता बायोडायव्हर्सिटी पार्क्स काय आहेत? नॅचरल हेरिटेज, अर्बन लँडस्केप, म्हणजे नैसर्गिक वारशांचे संवर्धनासाठी सर्वोत्तम मॉडेल आहे बायोडायव्हर्सिटी पार्क. तिथे एखाद्या रिकाम्या पडलेल्या किंवा खराब काय म्हणूया मोकळ्या ओसाड जमिनीचा तुकडा घेतला जातो, त्याच्यावरती वेगवेगळे झाडं लावली जातात. त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे अॅनिमल्स, प्राणी सोडले जातात, पक्षी सोडले जातात, जेणेकरून आपल्याला एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांना आणि झाडांना कन्झर्व करता येईल, असे असतात बायोडायव्हर्सिटी पार्क्स. बोटॅनिकल गार्डन मध्ये झाडांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने त्यांचं वेगवेगळ्या जगभरामधून आणून लागवड केली जाते. बायोडायव्हर्सिटी पार्क्स मध्ये तसं नसतं. त्या एखाद्या प्लेसची, एखाद्या ठिकाणाची जी काय म्हणूया तिथे असणारे, तिथे लोकली आढळणारी जी झाडं आहेत ती जास्त प्रमाणात लावली जातात. ते लोकली आढळणारे जे अॅनिमल्स आहेत त्यांना तिथे कन्झर्व करण्याच्या दृष्टीने, त्यांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने हे बायोडायव्हर्सिटी पार्क्स बनवले जातात. येस मॅम. आता हे जे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं म्हणजे सजीवांचं जे क्लासिफिकेशन करतो, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत तुम्ही शिकला होतात किंवा 5 किंगडम सिस्टीम शिकला होतात. एक सेकंड. ओके. तर ती जी सिस्टीम होती ती आठवते तुम्हाला? पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत शिकला होता, आठवते का? 8वीला त्याच्यातल्या 3 सृष्टींचा अभ्यास केला होता तुम्ही, मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवके. 9वीला वनस्पती सृष्टीचा अभ्यास केला होता, 10वीला प्राणी सृष्टीचा अभ्यास केला होता. येस मॅम. येस. नाही आठवत आहे? येस मॅम. थोडं फारक आहे. त्याच्यामध्ये सृष्टी, उपसृष्टी, त्यांचे विभाग अभ्यासले होते. मग हे का महत्वाचं आहे? तर आपल्याला वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले जे इंटर रिलेशन्स आहेत, त्यांचे जे आंतरिक संबंध आहेत, की प्रत्येक सिस्टीम मधला, इकोसिस्टीम मधला प्रत्येक सजीव हा एकमेकांवरती अवलंबून असतो. सगळे जे वनस्पती आहेत ते अवलंबून असतात सूर्यप्रकाशावरती, किंवा ते प्रोड्युसर्स किंवा उत्पादक गटामध्ये येतात. त्यानंतर त्यांना खाणारा प्राथमिक भक्षक गट, मग हे गवत खाणारे प्राणी त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर द्वितीय भक्षक गट, हे जे प्राथमिक भक्षक गटावरती अवलंबून असतात, त्यांच्यामधलं जे इंटर रिलेशन आहे त्यांना समजून घेण्यासाठी हे क्लासिफिकेशन महत्वाचं आहे. त्यानंतर SP आगरकरांबद्दल आपण थोडस बघूया. बोटॅनिस्ट होते. बोटॅनिस्ट म्हणजे काय? वनस्पती तज्ञ होते. SP आगरकर, डॉक्टर SP आगरकर. त्यांचा जन्म नोव्हेंबर 1884 मध्ये झाला होता, मालवण मध्ये, महाराष्ट्रातल्या मालवण मध्ये. मालवण रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये येणारा रिजन आहे. त्यानंतर कोकणामध्ये ऑलरेडी खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते. पाऊस भरपूर होतो इथे,
खूप सारे डोंगर आहेत, डोंगर दऱ्या आहेत, त्यानंतर नद्या आहेत. त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते वेस्टर्न घाटामध्ये, पश्चिम घाटात. आणि त्यामुळे त्यांना खूप साऱ्या वेगवेगळ्या स्पीसीज बघायला मिळतात समुद्रावरती. तर त्यांना वेगवेगळ्या जेलीफिशच्या म्हणजे खाऱ्या पाण्यात नाही, गोड्या पाण्यात राहणाऱ्या जेलीफिश, समुद्रामध्ये असणाऱ्या जेलीफिश नाही तर नदीमध्ये किंवा अशा फ्रेश वॉटर स्ट्रीम्स मध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या जेलीफिश बद्दल त्यांना समजलं. पण त्या ज्या जेलीफिश होत्या त्या कधी आतापर्यंत इतर ठिकाणी सापडल्याच नव्हत्या, त्या फक्त आफ्रिकेमध्ये सापडायच्या. आणि त्यानंतर त्यांनी जो हा शोध लावला, तर त्यांना जो हा शोध लागला, तर त्यांनी सायंटिफिक जर्नल नेचर मध्ये 1912 मध्ये 1912 मध्ये पब्लिश केला. त्यानंतर डॉक्टर अन्नान जे इंडियन म्युझियम कोलकातामध्ये सुप्रिटेंडेंट होते, तिथले इन्चार्ज होते, त्यांनी डॉक्टर आगरकरांना मदत केली जेणेकरून ते अजून काही एव्हिडन्स कलेक्ट करू शकतील, त्यांना प्रिझर्व करू शकतील आणि काही मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केले त्यांनी अॅनिमल आणि प्लांट स्पीसीज वरती पुण्याला ARI मध्ये. म्हणजे ARI म्हणजे इन्स्टिट्यूट जी आहे ती नंतर त्यांच्या नावावरती रिनेम करण्यात आली, त्यांना त्या इन्स्टिट्यूटला त्यांचं नाव देण्यात आलं. आता त्यांना काय शोध लागला होता की आफ्रिकेमध्ये आढळणाऱ्या जेलीफिश या त्यांना कोकणाच्या भागात आढळल्या. याचा अर्थ काय लावू शकतो आपण की भारताचा जो भाग खूप हजारो करोडो वर्षापूर्वी युरोप खंडाला येऊन किंवा आशिया खंडाला येऊन जॉईन झाला, तो आफ्रिकेकडून तुटून आला आहे. बरोबर प्रथमेश? येस मॅम. सो असे जे इकोलॉजिकल फाइंडिंग्स आहेत हे आपल्या हिस्ट्री रिनॉव करण्यासाठी, हिस्ट्रीचा शोध घेण्यासाठी सुद्धा महत्वाचे ठरतात. त्यामुळे बायोडायव्हर्सिटीला वाचवणं, त्याचं कन्झर्वेशन करणं महत्वाचं आहे. की आपण वरती झू मध्ये कीज बघितलेल्या, कीज अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसीज फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. तर ह्या कीज काय आहेत ते आता बघूया. Keys is taxonomical aid used for classification of plants and animals. The dichotomous keys are based on contrasting characters. Keys काय आहेत? एक टॅक्सोनॉमिकल साधन म्हणूया, साधन आहेत प्लांट्स आणि एनिमल्सला क्लासिफाय करण्यासाठी, त्यांना ओळखण्यासाठी महत्वाच्या भूमिका निभावतात. म्हणजे आता एखादा प्लांट तुला ओळखायचं आहे तर आपण कसं ओळखणार? त्याच्या पानाच्या आकारावरून ओळखतो, बरोबर. आता आंब्याचं जे पान आहे ते आपण बघितल्या कळतं आपल्याला की हे आंब्याच्या झाडाचं पान आहे किंवा आंब्याचं आहे. त्यानंतर नारळाचं झाड बघितल्यावरती आपल्याला समजतं की ते नारळाचं झाड आहे. कशावरून? त्याचे जे कॅरेक्टर आहेत, त्याच्या कॅरेक्टर वरून आपण ते शोधू शकतो किंवा सांगू शकतो, बरोबर प्रथमेश? तर हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स एका नमूद करून ठेवणे किंवा नोंद करून ठेवणे, जेणेकरून आपल्याला ती वनस्पती किंवा तो प्राणी ओळखायला सोपं जावं, त्यांना म्हणतात कीज. असे त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स हे करून ठेवलेले असतात ते. समजतं तुला? येस मॅम.
त्यानंतर आपण त्याच्यावरून ती प्लांट किंवा ॲनिमल ओळखू शकतो. देन नॉर्मली keys are analytical in nature. Let us study about classification. आपण आता लिव्हिंग थिंग्स बद्दलचे जे ते नेक्स्ट लेसन मध्ये बघणारच आहोत. पण त्याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी इम्पॉर्टंट असणारे जे घटक आहेत ते आपण या चॅप्टर मध्ये बघितलेत. When plants are from a fresh forest locality as conserved on a name of holy place, it called as sacred groves. एखाद्या ठिकाणावरची जी झाडं आहेत किंवा काही कुठल्याही फॉरेस्ट लोकॅलिटी मधलं म्हणजे जंगलाच्या ठिकाणावरचं किंवा एखाद्या ठिकाणावरचं झाड जर होली प्लेस म्हणजे तिथे पवित्र ठिकाण आहे असं म्हणून जर त्याचं रक्षण केलं जात असेल तर मग त्यांना सेक्रेड ग्रूव्ज असं म्हणतात. जसं की औदुंबराचं झाड जे दत्त महाराजांच्या नावाने हे केलं जातं, वडाचं झाड हे सुद्धा आपण होली प्लेस किंवा पवित्र ठिकाण म्हणूनच प्रिझर्व करतो. तर यांना म्हणतात सेक्रेड ग्रूव्ज अँड दीज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज सेक्रेड नॅचरल साइट्स बाय IUCN. IUCN अंतर्गत देखील त्यांचं संरक्षण केलं जातं. अशी ठिकाणं जरी पवित्र ठिकाणांच्या संदर्भात किंवा म्हणजे पवित्र ठिकाणं म्हणून रिझर्व केली जात असली तरी सुद्धा ती रिझर्व केली जातात हे महत्वाचं असतं. IUCN चा फुल फॉर्म लिहून घेशील, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN. इंटरनॅशनली त्यांना प्रिझर्व केलं जातं. तुमचं कॉलेज सुरू झालं का? नो मॅम. कधी सुरू होणार आहे काही सांगितलं? 11th ऑगस्ट. ऑगस्ट मध्ये. ओके, ठीक आहे. आता मला डाऊट्स सांग. 2 मिनिटं घे, पूर्ण रिव्ह्यू कर आणि मला डाऊट्स सांग की तुला ह्याच्यामध्ये काय डाऊट्स आहेत, काय समजलं नाहीये किंवा आता तुला समजल्यासारखं वाटेल पण जेव्हा तू अभ्यासाला बसतोस त्यावेळेला मग ते कठीण वाटतंय किंवा असं तुला समजतंय पण तुला ते सांगता येत नाहीये किंवा बोलता येत नाही किंवा त्याला शॉर्ट मध्ये इंग्लिश मध्ये शॉर्ट करता येत नाहीये, राईट? येस मॅम. मग अशा वेळी काय करशील, गुगलचं हेल्प घेशील. तुला जे मराठीमध्ये तुझ्या भाषेत समजलंय ते इंग्लिश मध्ये कन्वर्ट करून घे, ट्रान्सलेट करून घे आणि त्याचा उपयोग करून नोट्स बनव. म्हणजे तू मराठीमध्ये बोलतोयस ते एक वाक्य इंग्लिश मध्ये कन्वर्ट होतंय जेणेकरून तुला किंवा जे शब्द अडतात त्या शब्दांचं ट्रान्सलेशन कर म्हणजे तुला तो शब्द पण लक्षात राहील. ठीक आहे, आता मला डाऊट सांग. येस मॅम. 5 मिनिटं घे, पूर्ण ते रिव्ह्यू कर आणि मला डाऊट सांग.
बघितलंस? मॅम 1 मिनिट ते पेज ओपन कराल का? कोणतं वालं? आन्सर. क्वेश्चन आन्सर्स वालं. हे येस मॅम. हे का? हे पेज म्हणतोस का तू? येस मॅम. ओके मॅम. मराठीमध्ये देवराई म्हणतात सेक्रेट ला, जिथे असं देवाचं एखादं ठिकाण असतं. शेतामध्ये मोस्टली असतं, माहिती तुला? येस मॅम. शेतामध्ये किंवा रानामध्ये असं एखादं झाड असतं जिथे आपल्याला जायला मनाई केलेली असते की तिथे देवाचं ठिकाण आहे, चुकून पाय वगैरे पडेल त्यामुळे जाऊ नका असं सांगतात. देवराई म्हणतात त्यांना. येस मॅम. आणि असं म्हणूया की आपल्या जुन्या पिढ्यांनी झाडं वाचवण्यासाठी केलेला तो एक प्रयत्न असू शकतो, वट एव्हर जे काही असेल, पण त्याच्यामुळे त्या भागातली झाडं तोडली जात नाहीत, बरोबर ना? आणि त्यांचं कन्झर्वेशन होतं. सरपणासाठी लोक जातात, रानात जातात फाटी तोडण्यासाठी, पण त्या भागामधली झाडं कधीच तोडली जात नाही आणि त्यामुळे झाडं किंवा जंगल शाबूत राहतात, सेफ राहतात. डाऊट्स सांग मला तुझे. मॅम मला ते की मध्ये हे होतंय थोडं प्रॉब्लेम. हा, कशामध्ये? की मध्ये काय पॉइंट? स्क्रीन दिसत नाही मॅम. स्क्रीन तर आहे शेअर. दिसते? नो मॅम. आता दिसते? नो मॅम. मी रिमूव्ह करून पुन्हा करते. स्टॉप शेअरिंग करते आणि पुन्हा करते. दिसते आता? येस मॅम. आपण कीज बघत होतो. कीज मध्ये काय डाऊट आहे तुला, की त्याचं टॅक्सोनॉमिकल एड्स म्हणजे काय वगैरे असं? येस मॅम. ओके. कीज म्हणजे असं एखादं टूल म्हणूया जे आपल्याला ऑर्गॅनिझम्स त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरती ओळखायला मदत करते. कॅरेक्टरिस्टिक्सच्या मदतीने आपल्याला तो ऑर्गॅनिझम ओळखायला मदत करणारं साधन म्हणजे कीज. ठीक आहे.
Keys are tools used to identify organisms based on their characteristics. त्यांच्या characteristics वरती आपण कीजचा वापर करून म्हणजे असं तू कधी कोडं सोडवलंयस? आपण कोडं सोडवतो माहितीये? कोडं येस मॅम. सोडवताना आपल्याला कीज दिलेल्या असतात, ते शब्द येस दिलेले मॅम. असतात, वे आडवे असे, बरोबर. ते कीज असतात की त्या कीजचा वापर करून आपण ते सोडवू शकतो. तसंच कीज म्हणजे आपल्याला दिलेले शब्द आहेत, त्यांचा वापर करून आपण त्या ऑर्गॅनिझमला ओळखू शकतो. तो ऑर्गॅनिझम कसा असणार आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहेत. आता की सूर्यफूल आहे तर ते फूल पिवळ्या रंगाचं असेल, त्याच्या पाकळ्या थोड्या लांबट आकाराच्या असतील, त्याच्यामध्ये ब्राऊन कलरच्या बिया असतील. हे झाले कीज. त्या फुलाबद्दलची जी माहिती दिलेली आहे, त्याच्याबद्दल असणारे जे मेन शब्द आहेत, जे आपल्याला हेल्प करणार आहेत कशासाठी, त्याला मदत ओळखण्यासाठी. किंवा आता समज माणूस आहे, मग त्याला 2 हात असणार आहेत, 2 पाय असणार आहेत, डोकं असणार आहे, 2 डोळे असणार आहेत, नाक असणार आहे, तोंड असणार आहे. हे झाले आपले की फीचर्स. त्याच्या मदतीने आपण ओळखू शकतो की आपण माणूस आहोत. हत्ती ओळखायचा आहे तर त्याचं ग्रे रंगाचा किंवा ब्लॅक रंगाचा असणार आहे, त्याला सोंड असणार आहे, त्याचे कान मोठे असणार आहेत. हे झाले हत्तीचे की फीचर्स. समजतंय? येस मॅम. पंख आहेत तर मग तो पक्षी आहे. त्याला पर आहेत तर पक्षी आहे. त्याला गिल्स आहेत. गिल्स म्हणजे ते माशाला जे काय म्हणूया खवले वगैरे असतात, त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की काय ते तो मासा आहे. पाण्यात राहतो त्याच्यावरून ओळखू शकतो त्याला पायच नाहीयेत आणि पाय नाहीयेत आणि तो असाच जमिनीवरती सरपटत चालतो. मग आपण ओळखू शकतो की तो सरपटणारे प्राणी आहे किंवा रेप्टाईल आहे असं. येस मॅम. क्लिअर झाल्या कीज काय आहे? येस मॅम. Keys are taxonomical aid used to classify plants and animals. It येस is मॅम. based on contrasting characteristics. आता बेसिक लेवलला जेव्हा तू अभ्यास करशील त्यावेळेला जे मोठे मोठे शब्द तुला समजत नाहीयेत पटकन ते अवॉइड कर आणि छोट्या तुला समजणाऱ्या शब्दांवरती फोकस कर आणि ते समजल्यानंतर मग मोठ्या शब्दांकडे जा. येस मॅम. येस The मॅम. statement in keys are called a lead. त्या की मधलं जे वाक्य असतं त्याला लीड म्हणतात की त्याच्यामुळे आपल्याला. आवाज ब्रेक होतोय मॅम. ओके थांब ना, कॅमेरा ऑफ करते. आता येतोय क्लिअर? येस मॅम. हा, द स्टेटमेंट इन कीज आर कॉल्ड अ लीड. त्याच्यामधलं जे वाक्य असतं त्याला लीड म्हणतात की त्याच्यामुळे आपल्याला लीड मिळते. तो ऑर्गॅनिझम ओळखण्यासाठी आपल्याला पुढे जाते, त्याचा पुरावा मिळतो की हा तेच ऑर्गॅनिझम आहे ते. येस मॅम. समजलं? IUCN येस मॅम. बद्दलची IUCN चं फुल फॉर्म लिहिलास? येस मॅम. हे जे शब्द जे फुल फॉर्म येतात ना, शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म, ते लक्षात ठेव कारण त्याचे शॉर्ट फॉर्म चे फुल फॉर्म लिहायला येतात एक्झाम मध्ये एखाद मार्काला वगैरे. आता हे ARI जे आहे, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, त्याचा फुल फॉर्म आहे ARI पुणे. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट. येस मॅम.
त्याकडे तर थोडासाच वेळ राहिला, तर आपण चूज द करेक्ट ऑप्शन एकदाचे बघूया. विच इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग. मेटाबॉलिझम, डीके, ग्रोथ, रिप्रोडक्शन. त्यातली कोणती अशी प्रॉपर्टी आहे जी लिव्हिंग बिंगची नाहीये, ज्याच्यावरून डिफाईन होत नाही की तो लिव्हिंग बिंग आहे? मेटाबॉलिझम आपण बघितलेलं, आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघितले होते. येस मॅम. त्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज होत्या. ह्यातली कोणती अशी प्रॉपर्टी आहे जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाहीये? मेटाबॉलिझम. असं कसं? आपण पहिलंच बघितलेलं ना की मेटाबॉलिझम इज अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग. मेटाबॉलिझम होतंय म्हणजे तो लिव्हिंग आहे, त्याचं अन्न पचन होतं याचा अर्थ तो म्हणजे तुला प्रश्न नाही कळाला कदाचित. याच्यामधला असा कोणता शब्द आहे ज्याच्यावरून जो सजीवाशी संबंधित नाहीये? मेटाबॉलिझम म्हणजे अन्नाचं पचन होणं वगैरे, ठीक आहे, एनर्जी मिळण्यासाठी आपल्याला ज्या प्रक्रिया होतात त्याला मेटाबॉलिझम. डीके म्हणजे कुजणे. क्षय. हा, बी. त्यानंतर सी म्हणजे ग्रोथ. ग्रोथ म्हणजे वाढ होणे, आणि रिप्रोडक्शन म्हणजे पुढची छोटी जनरेशन तयार होणे किंवा पुनरुत्पादन. पुनरुत्पादन होणे. आणि डीके म्हणजे कुजणे. मग आता मेटाबॉलिझम ही सजीवांची प्रॉपर्टी आहे. ग्रोथ सुद्धा सजीवांची प्रॉपर्टी आहे. रिप्रोडक्शन आहे, त्याचा आन्सर येणार डीके. डीके ही कुजणे म्हणजेच डेड ॲनिमल किंवा डेड ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी आहे. बी आहे, a particular plant in a strictly a seasonal plant, which one of the following is best suited if it is to be studied in a laboratory. एखादा असं प्लांट आहे जे सीझनल प्लांट आहे, म्हणजे त्या सीझन मध्येच येतं, त्या सीझन सोडून तो नाही येत. मग त्याच्यासाठी कोणती सिच्युएशन आपण त्याला जर आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी कोणती सिच्युएशन सूट करेल? हर्बॅरियम, म्युझियम, बोटॅनिकल गार्डन, एक्झिबिशन. बरोबर, हर्बॅरियम मध्ये आपण त्याला त्याच्या नॅचरल फॉर्म मध्ये शीट वरती प्रिझर्व करू शकतो. A group of students found 2 cockroaches in a classroom. They had a debate whether they are alive or dead. Which life property will help them to do so? कशावरून ते ओळखतील की तो कॉक्रोच जिवंत आहे की मेलेला आहे? मेटाबॉलिझम, ग्रोथ, इरिटॅबिलिटी, रिप्रोडक्शन. इरिटॅबिलिटी. व्हेरी गुड, इरिटॅबिलिटी वरून. त्याचं मेटाबॉलिझम आपण त्याच्या पोटामध्ये जाऊन बघू शकत नाही, त्याची वाढ होईपर्यंत तो आपण त्याची वाढ बघू शकत नाही किंवा त्याचं रिप्रोडक्शनची वाढ बघू शकत नाही. आपल्याला क्विक रिस्पॉन्स, इरिटॅबिलिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग. आपण प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स करतो आणि त्याच्यावरून आपण तो लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग ओळखू शकतो, डेड आहे की जिवंत आहे की मेलेला आहे ते ओळखू शकतो. आता जो सेकंड वाला क्वेश्चन आहे, डिस्टिंग्विश बिटवीन बॉटॅनिकल गार्डन, झूलॉजिकल पार्क अँड बायोडायव्हर्सिटी पार्क. हा ऍज अ होमवर्क म्हणून तुला करायचंय, कारण मी 2 वेळा ते एक्सप्लेन केलंय आणि ते तू अजिबात नेटवरतून न बघता, ना चॅटजीपीटीचा वापर करायचा, ना अजून कशाचा. पुस्तक आणि तुला गुगलचा वापर तू फक्त ट्रान्सलेशन साठी करशील आणि हे होमवर्क करायचं आहे, ठीक आहे? येस मॅम. ओके मॅम.
आणि काही डाऊट्स असतील तर ग्रुपवरती विचारशील.